नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाची केली 10.5 लाखांची फसवणूक. अहिल्यानगरमधील शिवसेनेच्या बड्या महिला नेत्याचा प्रताप. शेवगाव तालुक्यात महसूल खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 2 तरुणांची 10.5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी विद्या भाऊराव गाडेकर, तिचे वडील भाऊराव भानुदास गाडेकर आणि शामराव विश्वंभर लोकरे यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुरुवार 12 जून 2025 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. गौतम अर्जुन दौंड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या तिघांनी संगणमताने नोकरीच्या नावाखाली पैसे उकळले आणि धनादेश न वटल्याने आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणाने स्थानिक पातळीवर खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गौतम अर्जुन दौंड, वय 35, राहणार हातराळ, तालुका पाथर्डी आणि त्याचे काका सुभाष किसन आव्हाड यांना विद्या गाडेकर आणि तिचे वडील भाऊराव गाडेकर यांनी 20 जुलै 2014 रोजी महसूल खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. गाडेकर यांनी गौतम आणि त्यांच्या काकाच्या मुलाला नोकरी मिळवून देण्यासाठी प्रत्येकी 10 लाख रुपये लागतील असे सांगितले. या विश्वासावर गौतम आणि त्याच्या काकांनी 22 जुलै 2014 रोजी गाडेकर यांनी दिलेल्या बँक खात्यात 2 टप्प्यात प्रत्येकी 75,000 रुपये म्हणजेच एकूण 1.5 लाख रुपये जमा केले. याशिवाय गाडेकर यांनी शामराव विश्वंभर लोकरे, राहणार निलंगा, जिल्हा लातूर यांच्या मार्फत नोकरीचे काम होणार असल्याचे सांगितले, ज्यामुळे फिर्यादींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. रोख रक्कम आणि धनादेशाची फसवणूक. नोकरीच्या प्रक्रियेला गती मिळावी म्हणून गौतम दौंड यांनी 7 जानेवारी 2015 रोजी शेवगाव येथील गाडेकर यांच्या घरी रोख स्वरूपात 8 लाख रुपये दिले. त्यानंतर 18 एप्रिल 2015 रोजी आणखी 1 लाख रुपये रोख दिले. मात्र नोकरी मिळण्याची कोणतीही प्रगती न दिसल्याने गौतम यांनी गाडेकर यांच्याकडे पैसे परत मागितले. यावेळी गाडेकर यांनी फिर्यादींना मुंबईला नेले आणि तिथे शामराव लोकरे यांची भेट घालून दिली. लोकरे यांनी 7.5 लाख रुपयांचा धनादेश दिला, परंतु तो खात्यात पैसे नसल्याने वटला नाही. त्यानंतर आणखी 2 धनादेशही वटले नाहीत, ज्यामुळे गौतम आणि त्यांच्या काकांची 10.5 लाख रुपयांची आर्थिक हानी झाली. शेवगाव पोलिसांनी गौतम दौंड यांच्या फिर्यादीवरून विद्या भाऊराव गाडेकर, भाऊराव भानुदास गाडेकर आणि शामराव विश्वंभर लोकरे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांनी तपासाची जबाबदारी स्वीकारली असून आरोपीच्या पार्श्वभूमीचा आणि त्यांच्या आर्थिक व्यवहाराचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी गाडेकर आणि लोकरे यांच्या बँक खात्याचा तपशील तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी यापूर्वी अशा प्रकारची इतर कोणती प्रकरणे केली आहेत का याचीही चौकशी केली जात आहे. शेवगाव प्रतिनिधी प्रवीण गायकवाड. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.